कहते हैं कि महिला शब्द में ही महानता, मृदुलता, ममता, मातृत्व और मानवता जैसी कल्याणकारी प्रवृत्तियों का समावेश है। महिलाओं के कारण ही सृष्टि में सुख, शांति, सहृदयता, सहयोग के संस्कार से संस्कृति का उत्थान और उत्कर्ष हो रहा है। ऐसे में आज यही महिलाएं पुरुषों के साथ हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर सफलता की सीढ़ियां चढ़ रही हैं। इसी प्रकार अपने प्रभाग में भी अपने साथ ममत्व की भावना रखने वाली महिलाओं के लिए विश्व महिला दिवस के अवसर पर उप महापौर अविनाश लाड और पूर्व नगर सेविका प्रणाली लाड द्वारा वाशी स्थित संभाजी मैदान में खास महिला मेळावा का आयोजन किया गया, जहां प्रभाग की महिलाओं के मनोरंजन और उनके भीतर छिपे कलाकार को जगाने के लिए गायन स्पर्धा, रंगोली स्पर्धा, मोमबत्ती प्रज्वलित करना जैसे तरह तरह की प्रतियोगिताओं का आयोजन किया गया, जिसका बड़ी संख्या में आई महिलाओं ने लुत्फ उठाया। विश्व महिला दिवस के उपलक्ष्य पर यहां उप महापौर अविनाश लाड के प्रयत्नों से ज्येष्ठ नागरिकों की सहूलियत के लिए साकारे गए निवारा शेड का उद्घाटन औपचारिक रूप से नवी मुंबई महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त अंकुश चौहान के हाथों संपन्न हुआ, जहां उनके साथ वाशी विभाग अधिकारी महेंद्र ठोके एवं पदाधिकारी और ज्येष्ठ नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। ह्या भागातल्या ज्येष्ठ नागरिकाची बऱ्याच दिवसाची मागणी होती की या ठिकाणी गजबो व्हावं, त्यांना बसण्याची व्यवस्था व्हावी। जो जुनं शेड होतं त्याला महानगरपालिकेने चांगलं बांधलेलं आहे, नवीन सेवा उपलब्ध होते। नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच ज्येष्ठ नागरिकांच्या, महिलांच्या विकासासाठी, त्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कार्यरत असते। त्याचाच भाग म्हणून नागरिकाला सुविधा देण्याची जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेची आहे, म्हणून हे गजबो बांधून देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी येऊन आपले विचार व्यक्त करावेत, आपल्या सुखदुःख वाटावेत, हा हेतू आहे आणि त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून देईल, त्याचा चांगला वापर ज्येष्ठ नागरिक करतील, इथले स्थानिक रहिवासी करतील अशी मला खात्री आहे। इस कार्यक्रम का लुत्फ उठाने वाली महिलाओं ने भी कार्यक्रम के आयोजन पर खुशी जताते हुए उप महापौर अविनाश लाड का आभार माना। आम्हाला माहिती पडल्याने सर्वांना आनंद झाला आणि आम्ही म्हणजे दरवेळेस करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेत राहतो। गणपती असो किंवा नवरात्र असो, लाड साहेब आणि ताई फार छान कार्यक्रम करतात, सर्वांना प्रोत्साहन देतात। आज एक आनंदाचा म्हणजे एकदम फ्रीली सेलिब्रेट करण्याचा दिवस वाटला आजचा, आणि सगळी कामं सोडून आज रांगोळी काढायला म्हणजे सुप्त कलेला वाव मिळाला आज। बाकी खूप म्हणजे मुलीलाही घेऊन आली, सासूबाई दोघींनी एक साथ रांगोळ्या जवळजवळ काढल्या, त्यामुळे फारच आनंद झाला। त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये विविधता आहे आणि सर नेहमीच चांगले अरेंजमेंट करतात मुलांसाठी,
आता तर म्हणजे प्रौढ नागरिकांसाठी वगैरे सगळ्यांसाठी चांगलं करतात, म्हणजे सोय पाहतात या सेक्टरची वगैरे सगळे वाढ. तो वहीं उप महापौर अविनाश लाड ने कार्यक्रम की अधिक जानकारी देते हुए तमाम महिलाओं को महिला दिवस की शुभकामनाएं दी। पाहिलं असेल की दरवर्षी आम्ही 8 मार्चचा दिन साजरा करतो. गेल्या वर्षी आम्ही गेली 10 वर्ष आम्ही मिनी चौपाटी साजरा करतो, पण सगळ्या संस्कारातल्या बाया सगळ्या त्या ठिकाणी येऊ शकत नाही. मग यावर्षी विचार केला की प्रभागामध्ये मैदानातल्या लोकांना एकत्र करावं आणि आम्ही हा कार्यक्रम पहिल्यांदाच मैदानामध्ये घेतला आणि त्यालाही लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. एकच दिवस असतो आज, पण जागतिक महिला त्यानिमित्त त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू त्यांना मिळावं, त्यांचा आनंद त्यांना घेता यावा, त्या सगळ्या संसारातून एक दिवस त्यांना विरंगुळ्याचा मिळावा, हाच एक उद्देश त्याच्या मागे होता आणि तो उद्देश मला वाटतं मी आज आपल्या समोर आहे तो सफल झाला असं मला वाटतं. गजोबा संकल्पना माझ्या बाबामधून मीच चालू केलं माझ्या मिनी चौपाटीच्या माध्यमातून. हे गजोबा ही स्थान असं आलं की ज्येष्ठ नागरिकांना एकत्र मिळण्याचं ठिकाण जर तिथे बसून ते एकमेकांचे सुख दुःख शेअर करत असतात. जर कोणाला त्रास असेल ते एकमेकांना शेअर करतात, त्याच्यावर ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात ते लोक उत्तर काढत असतात आणि ही संकल्पना त्यांना माहिती होती म्हणून त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती की बेटा आम्हाला ते बसायला जागा नाही आहे, आम्ही ज्येष्ठ नागरिक असतो, घरी आम्हाला बसून झोपता येत नाही, कंटाळा येतो, त्या व्याधी असतात, बाहेर आलं की आम्हाला बरं वाटतं आणि त्या संकल्पनेतूनच आम्ही ती ज्येष्ठ आज गजोबाचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचा आनंद नक्कीच घेतील आणि मगाशी ज्येष्ठांनी सांगितलं की आम्हाला एक चांगली वस्तू आमच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि त्याचा आनंद ती लोक उपभोगतील याचा मला विश्वास आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क।